नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण गोबी फ्राय बनवणार आहोत। खूप चविष्ट आणि सोपी ही रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो गोबी घेतला आहे, जो मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केला आहे। स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 2 मीडियम साईजचे कांदे छान चॉप करून घेतले आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या ज्या मधोमध कापून घेतल्या आहेत आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून मी तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालणार आहोत। जिरं मोहरी घातल्यानंतर ती छान तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत। कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना आपल्याला कांदा सतत हलवत ठेवायचा आहे, कारण तो खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची। त्यामध्ये मी इथे 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालत आहे। लगेच आपण त्या मिरच्या सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया आणि इथे मी छान कट करून ठेवलेला जो गोबी आहे तो यामध्ये घालायचा आहे। आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। ही संपूर्ण भाजी आपल्याला फक्त वाफेवरती शिजवायची आहे। आता आपण मिनिटभर हा गोबी छान परतून घेऊया आणि मग नंतर आपण ह्याला झाकण ठेवून छान शिजवून घेऊया। सतत 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला गोबी परतायचा आहे। खाली चिकटणार नाही हे बघायचं आहे आणि गोबी सतत हलवत ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता छान वाफ तयार झालेली आहे आणि यामध्ये मी पावडर मसाले वापरले आहेत। यात मी 1 चमचा तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा मी ते हळद घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून याला छान 2 ते 3 मिनिटं असंच परतत राहायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे, कारण मसाला खाली करपू शकतो, म्हणून सतत आपल्याला हा गोबी हलवत ठेवायचा आहे। मसाल्याची छान कोटिंग येईपर्यंत आपल्याला हा गोबी परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कलरही छान आलेला आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालायची आणि मग नंतर आपण या गोबीमध्ये ती पूर्णपणे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता गोबी छान आतपर्यंत शिजला गेलेला आहे। मसाल्याची कोटिंग सुद्धा छान बसली आहे आणि हा दिसायला पण एकदम अप्रतिम दिसत आहे। आपली झटपट अशी सुकी गोबीची भाजी बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।